नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. हिवाळ्यात लक्षात ठेवण्याच्या 10 गोष्टी येथे आहेत. जर तुम्हाला वयाच्या 60व्या वर्षानंतरही हिवाळ्यात निरोगी राहायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. कारण आज मी तुम्हाला 10 अशी खबरदारी सांगणार आहे जी तुमच्या शरीराचे सर्दीपासून संरक्षण करेल आणि ताकद वाढवेल. हिवाळ्याचा हंगाम तरुणांसाठी आनंद आणि ऊर्जा घेऊन येतो, तर वृद्धांसाठी तो अनेक आव्हाने घेऊन येतो. थंड वारे, कमी तापमान आणि सूर्यप्रकाशाचा अभाव हे सर्व एकत्र येऊन वृद्ध शरीराला सहज आजारी पाडू शकतात. त्यामुळे या हंगामात थोडी काळजी घेणे आणि काही आवश्यक खबरदारी घेणे खूप महत्त्वाचं आहे. चला जाणून घेऊया हिवाळ्यात वृद्धांनी कोणती 10 खबरदारी घेतली पाहिजे, जेणेकरून ते संपूर्ण हंगामात निरोगी, उबदार आणि उत्साही राहतील. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप रोमांचक असणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. पहिला, शरीराला उबदार ठेवा. सर्दीला कधीही हलक्यात घेऊ नका. हिवाळ्यात वृद्धांच्या शरीरातील रक्त परिसंचरण मंदावते आणि त्यांची प्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यामुळे सर्दी होणे किंवा शरीराचे तापमान कमी होणे त्यांसाठी धोकादायक ठरू शकते. नेहमी हातमोजे, पायमोजे हे आणि जे रात्री झोपताना घाला. तुम्ही रात्री झोपता तेव्हा तुमचे डोकं आणि पाय झाकून घ्या, कारण तुमच्या शरीराची बहुतांश उष्णता तिथूनच येते. घरातही हलक्या रंगाचे जॅकेट किंवा शाल घाला. जर खूप थंड असेल तर हीटर वापरा, परंतु खोलीत थोडे वायुविजन ठेवा, म्हणजे खोलीत थोडीशी हवा आली पाहिजे अशी जागा ठेवा. लक्षात ठेवा, वृद्धापणामध्ये सर्दीमुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हायपोथर्मियासारखे गंभीर समस्या उद्भवू शकतात. आता बघा क्रमांक नंबर 2, गरम द्रवपदार्थ नक्की घ्या. हिवाळ्यात शरीराचे तापमान आणि रक्तप्रवाह राखण्यासाठी गरम द्रवपदार्थ खूप महत्त्वाचे असतात. दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी प्या. सकाळी उठल्याबरोबर हळदीचे दूध, आले, तुळशीची चहा किंवा ग्रीन टी पिणे फायदेशीर असते. सूप, मूग डाळीचे पाणी किंवा गरम लापशी यासारख्या गोष्टी देखील शरीराला आतून गरम ठेवतात. थंड पाणी किंवा थंड पदार्थ खाणे टाळा. गरम पेये केवळ शरीराला थंड करत नाहीत, तर रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवतात. आता बघा क्रमांक नंबर 3, सकाळी सूर्यस्नान करायला विसरू नका. मित्रांनो, हिवाळ्यात सूर्याची किरणे शरीराला व्हिटॅमिन डी देतात. हाडे आणि दातांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. दररोज 15 ते 20 मिनिटे सकाळी उन्हात बसा. सूर्यस्नानासाठी सर्वात उत्तम वेळ सकाळी 8 ते 10 दरम्यान आहे. उन्हात बसताना आपले डोके झाकून घ्या आणि आवश्यक असल्यास सन गॉगल्स घाला. सूर्यप्रकाश घेतल्याने सांधेदुखी, अशक्तपणा आणि कॅल्शियमची कमतरता दूर होण्यास मदत होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर खाली दिलेल्या टप्प्यामध्ये तो शेअर करा. मी हिवाळ्यासाठी तयार आहे, जेणेकरून तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा कळेल की तुम्ही देखील तुमच्या आरोग्याची जाणीव ठेवता. चौथा क्रमांक, निश्चितपणे चालणे किंवा हलका व्यायाम करणे. हिवाळ्यात सर्दीमुळे वृद्ध अनेकदा घरातच राहतात. यामुळे दररोज थकवा बसून राहिल्याने थकवा येतो आणि दररोज सकाळी किंवा दुपारी थोड्या सूर्यप्रकाशात चालणे खूप महत्त्वाचे आहे. हलका योग, स्ट्रेचिंग किंवा प्राणायाम करा. जर बाहेर खूप थंडी असेल तर तुम्ही खोलीच्या आत चालताही व्यायाम करू शकता. नियमित व्यायाम केल्याने रक्त परिसंचन सुधारते, रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रणात असतो आणि शरीराला उबदार वाटते. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 5व्या क्रमांकाच्या आहारामध्ये गरम मसालेदार गोष्टीचा समावेश करा. हिवाळ्यात अन्नाची निवड खूप महत्त्वाची असते. यावेळी अशा गोष्टी खाव्यात ज्या शरीराला गरम ठेवतात आणि शक्ती देतात. डाळी, शेंगदाणे, सोयाबीन, मसूर शेंगदाणे, बिया, शेंगदाणे आणि बिया यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा. न्याहारीसाठी ओट्सचे पीठ, सूप किंवा शेंगदाणे घेणे चांगले असते. नेहमी ताजे आणि गरम अन्न खा. अतिगरम किंवा अतिथंड पदार्थ खाणे टाळा. हिवाळ्यात उबदार पोत असलेल्या वस्तू शरीराला ऊर्जा टिकवून ठेवतात आणि थंडीपासून त्यांचे रक्षण करतात. क्रमांक नंबर 6, आंघोळीची वेळ आणि पद्धत. काळजीपूर्वक एका हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणे वृद्धांसाठी खूप धोकादायक असू शकते. नेहमी गरम पाण्याने आंघोळ करा. आणि जे लोक वृद्ध आहेत, ज्यांचं वय जास्त झालेलं आहे, 50-60च्या वरे गेलेलं आहे, त्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, सकाळी लवकर अंघोळ करणे टाळा. ही वेळ आणि ही जी वेळ आहे ती सूर्योदयानंतरची आहे. अंघोळ केल्यानंतर लगेच तुमचे शरीर कोरडे करा. अंघोळीपूर्वी तेलाची हळूवारपणे मालिश केल्याने शरीराला उबदारता राहते.
आणि त्वचा ओलावा मिळतो. हिवाळ्यात अंघोळ करताना निष्काळजीपणामुळे सांधेदुखी, सर्दी, थंडी आणि अशक्तपणा येऊ शकतो. क्रमांक नंबर 7, त्वचा आणि ओठांची आर्द्रता कायम ठेवा. हिवाळ्यात हवा कोरडी होते, ज्यामुळे वृद्धांची त्वचा हे फाटू लागते आणि खाज सुटायला अशा समस्या वाढतात. प्रत्येक अंघोळीनंतर नारळाचे तेल किंवा बॉडी लोशन लावा. ओठांवर तूप किंवा व्हॅसलीन लावा. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभरात तुम्ही भरपूर पाणी पिया. त्वचेची आर्द्रता राखणे हे केवळ दिसण्यासाठी नव्हे, तर संसर्ग आणि बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. 8वा क्रमांक, घरातील तापमान संतुलित ठेवा. हिवाळ्यात घरचे वातावरण खूप थंड असू शकते. जर तुम्ही हीटर किंवा ब्लोअर वापरत असाल तर हवेत ओलावा ठेवण्यासाठी जवळच पाण्याची वाटी ठेवा. दारे आणि खिडक्यामधून थंड हवा आत येऊ नये म्हणून पडदे किंवा जाड कपडे लावा. तसेच खोलीत हलके वायुजन ठेवणे गरजेचे असते, जेणेकरून ऑक्सिजनचा प्रवाह कायम राहील. रात्री खोलीचे हीटर चालू ठेवून झोपू नका. खूप गरम किंवा खूप थंड वातावरण दोन्ही वृद्धांसाठी हानिकारक ठरू शकते. नियमित आरोग्याची तपासणी करून घ्या. हिवाळ्यात रक्तदाब, हृदय आणि सांध्यांशी संबंधित समस्या वाढतात, त्यामुळे त्याच्या वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे. तुमचे कॅलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी तपासा. जर तुम्हाला हृदयरोग किंवा दमा यासारख्या जुनाट आजार असेल तर नियमितपणे औषध घ्या. अचानक श्वास लागणे, छातीत दुखणे किंवा तीव्र सर्दी याकडे लक्षांकडे दुर्लक्ष करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी थांबवू नका आणि थंड हंगामात आपल्या शरीराची प्रत्येक चिन्हांकडे लक्ष द्या. बघा क्रमांक नंबर 10, मानसिकदृष्ट्या आनंदी आणि सक्रिय राहा. मित्रांनो, हिवाळ्यात दिवस कमी आणि रात्र जास्त लांब असल्यामुळे वृद्धांमध्ये एकटेपणा आणि नैराश्याचा धोका हा वाढत असतो. जे वयोवृद्ध आहेत त्या लोकांना नेहमी या गोष्टीचा त्रास येऊ शकतो. दररोज कुटुंब आणि आपल्या मित्रासोबत वेळ घालवा. धार्मिक पुस्तके वाचा, संगीत ऐका किंवा आवडत्या गोष्टी करा. ध्यान आणि प्राणायाम हे मनशांती ठेवतात. दररोज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा किंवा एखाद्या उपक्रमात भाग घ्या. लक्षात ठेवा, आनंदी मन आणि सक्रिय मन वृद्धांना प्रत्येक आजाराशी लढण्याची शक्ती देते. आता काही अतिरिक्त सूचना पाहूया. रात्री झोपण्यापूर्वी हळदीसह गरम दूध प्या. यामुळे तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होईल आणि तुमच्या शरीराला बरे वाटेल. तेल पायांवर लावा. यामुळे सर्दी टाळता येईल आणि रक्त परिसंचन होईल. जड ब्लँकेट ऐवजी इलेक्ट्रॉनिक ब्लँकेट किंवा 2 हलक्या रजाईचा वापर करू शकता, जेणेकरून श्वास घेण्यास त्रास होणार नाही. हिवाळ्यात मद्यपान आणि धूम्रपान टाळा. यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते. जर तुम्हाला हात आणि पाय कडक वाटत असतील तर लगेच मालिश करा किंवा गरम पाण्यात भिजवा. जर हिवाळ्यात सुज्ञपणे जगलात तर वृद्धांसाठी आरोग्य आणि ऊर्जेचा काळ देखील असू शकतो. सर्दी हलक्यात न घेणे आणि वर नमूद केलेल्या 10 सावधगिरींचे नियमितपणे पालन करणे महत्त्वाचे आहे. सोबतच हिवाळीत सावधगिरी हे ठेवा की सर्वात मोठे जे औषध आहे ते थोडीशी दक्षता, थोडी शिस्त आणि भरपूर प्रेम या हंगामात वृद्धांना निरोगी, सुरक्षित आणि आनंद ठेवू शकते. मित्रांनो, थंडीमध्ये थोडी काळजी घ्या आणि काळजी घेतल्यास तुमचं आयुष्य बदलू शकते. जर तुम्हाला ही माहिती आणि आजचा आपल्या आरोग्य रिलेटेड व्हिडिओ आवडला असेल तर ती नक्कीच तुमच्या एखाद्या पालकांना किंवा आजी आजोबांना शेअर करा आणि तुमच्या दररोज जीवनात जे काही तुम्ही आता गोष्टी करत आहात या व्हिडिओमध्ये ज्या सांगितल्या आहेत त्या प्रकारे नक्की करू शकता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या ASA मराठी चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.